छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 27 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। निरोपाचा आता एकच भाग शिल्लक राहिलाय, आजचा आणि उद्याचा, तो शेवटपर्यंत बघा। आता सुरुवातीला आपण बघतोय बयो शुभंकरांना सांगते की इरा हट्ट करते आरव दादाला भेटण्याचा। आता शुभंकर म्हणतात अगं पण तिची मनस्थिती नाहीये। बयो म्हणते बाबा मी तिला तसं सांगितलंय की दादा हॉस्पिटलमध्ये मी तिला घेऊन येते, तसं काही वाटलं तर आपण दोघं मिळून तिला सांभाळू। आता शुभंकर म्हणतात बरं तुला जे योग्य वाटते ते कर बयो, मी आहे इथेच हॉस्पिटलमध्ये। बयो म्हणते बरं मी येते इराला घेऊन। आता ती असा विचार करून इराला घेऊन जाते बरं का हॉस्पिटलला। पण आता इकडे बघा सुमन म्हणते काय ग बयो काय झालं, कोणाचा फोन होता? मग बयो सांगते अगं आत्या इरानं हट्ट करते आरव दादाला भेटण्याचा, मी तिला दवाखान्यात घेऊन जाते, अगं तिला बरं वाटेल आरव दादाला बघून। आता सुमन म्हणते अगं पण बयो म्हणते तू काळजी करू नकोस, मी आहे तिच्याकडे लक्ष देते। आता बयोला आठवतं की सुमन आत्या काहीतरी सांगणार होती मगाशी, ती विचारते अगं आत्या तू मगाशी काय बोलत होतीस? तेव्हा सुमन म्हणते अगं हे सापडलं मला इराच्या खोलीमध्ये। बयो आता ती पुडी बघते आणि तिच्या सगळं लक्षात येतं की अरे देवा ही तर नशेचीच पुडी आहे। तेवढ्यात इरा तिथे येते। मग बयोने अगदी हुशारीने ती पुडी पटकन तिच्या हाताच्या मागे लपवली आहे दुसऱ्या हाताच्या। आणि आता इराला ती म्हणते इरा अगं काय झालं? इरा म्हणते तू मला म्हटली होतीस ना आरव दादाला भेटवते म्हणून, चल ना मग कुठे आरव दादा? मग आता बयो म्हणते अगं तो ना हॉस्पिटलमध्ये, तू चल ना माझ्यासोबत, मी घेऊन जाते तुला हॉस्पिटलला। इरा सुद्धा पटकन तयार होते जायला आणि आता डायरेक्ट ह्या दोघी जणी हॉस्पिटलमध्ये दाखवल्यात। इरा आरवला बघून खूप भावूक होते कारण आरवची अवस्था तिला बघवत नाही। आरवचा ॲक्सिडेंट झालाय आणि तो अशा अवस्थेत तिथे बेडवर झोपलेला आहे, तिला कसं तरीच होतं आणि ती त्याला बघून रडायला लागते। शुभंकरांना म्हणते बाबा काय झालं माझ्या दादाला, बघ न रे असा का झोपलाय हा इथे? मग शुभंकर म्हणतात बेटा इरा त्याचा ना ॲक्सिडेंट झालाय। असं ऐकल्यानंतर तिला अजूनच वाईट वाटतं। बयो तिला म्हणते इरा रडू नको, शांत हो। इरा म्हणते असं कसा ॲक्सिडेंट झाला माझ्या दादाचा, किती लागले त्याला, काय अवस्था झाली आहे त्याची? बयो म्हणते इरा रडू नकोस, हे बघ आपण ना ह्या परिस्थितीत खूप हसत खेळत वागायला हवं दादाच्या समोर। अगं आपली पॉझिटिव्ह एनर्जी त्याला मिळाली ना की तो लवकर बरा होईल। इरा म्हणते हो बयो मला पटते ग तुझं, पण बघ ना ग कसं झालाय माझा दादा। आता बयो म्हणते इरा सांभाळ स्वतःला, आता आपण ना जाऊया तिथून, चल तुला आता अभ्यास करायचा आहे ना, तुला परीक्षा द्यायची आहे की नाही, तुला डॉक्टर व्हायचं आहे ना? इरा आता विचार करते थोडासा आणि म्हणते हो मला अभ्यास करायचा आहे आणि मी डॉक्टर होणार आहे। बयो म्हणते तुला माहिती आहे इरा आरव दादाला पण फार आनंद होईल तू जर डॉक्टर झालीस तर। अगं आरव दादाला पण तुला डॉक्टर झालेलं बघायचं आहे ना? इरा म्हणते पण माझा आरव दादा नाही देणार का परीक्षा? बयो म्हणते अगं तू बघ ना त्याची अवस्था काय झाली आहे, तो रिकवर व्हायला तर थोडा वेळ लागेल ना। हे ऐकल्यावर इराला अजूनच वाईट वाटतं की शेवटी त्याच्या करिअरचा प्रश्न आहे। आणि आता इरा म्हणते माझा आरव दादा डॉक्टर होणार नाही का? बयो म्हणते अगं त्याला थोडा वेळ लागेल, पण तू जर डॉक्टर झालीस ना तर आरव दादा खूप खुश होईल। इरा आता आरवच्या डोक्यावरनं वगैरे हात फिरवते आणि बयो म्हणते की सुमना त्या तू इराकडे लक्ष दे हं, मी आलेच। आणि बयो आता डॉक्टर शुभंकरांना बाहेर जाऊन बोलते, ती सांगते की बाबा मला ना तुम्हाला हे दाखवायचं होतं। शुभंकर म्हणतात काय ग? आता ते पुडी बघतात आणि म्हणतात अरे बापरे ही पुडी ही तुला कुठे सापडली? मग बयो सांगते की इराच्या खोलीत आत्याला सापडली आहे। हे प्रकरण जरा अवघडच दिसतंय बाबा, नाही म्हणजे इराला हे सगळं सापडलं नाही ते एका अर्थी बरंच झालं। शुभंकर म्हणतात अगं पण हे सगळं असं कोण करतंय बयो आणि कशासाठी? काय ग बयो आपल्या आयुष्यातले संकट थांबतच नाहीयेत, एकामागोमाग एक संकट चालूच आहेत। बयो म्हणते बाबा तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या पाठीशी। आणि बाबा तुम्ही आरव दादाला लवकरात लवकर बरं करा आणि ह्या पुढीचं काय प्रकरण आहे नेमकं त्याचा मी शोध लावते। शुभंकर म्हणतात ठीक आहे तर। आणि आता ती घरी जाते, पण शुभंकरांना टेन्शन आलंय की इराच्या खोलीमध्ये ही पुडी आली कुठून, पण थँक गॉड इराने ती घेतली नाही। आता इकडे रमाकांत आणि गौतमी वाद घालतायत एकमेकांशी। गौतमी म्हणते भाऊजी तुमच्या या प्लॅनमध्ये मी सामील नाही आहे। रमाकांत म्हणतो वहिनी काय पलटता हो तुम्ही? गौतमी म्हणते काय पलटले, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी की इराच्या आयुष्याशी मी तुम्हाला खेळू देणार नाही। त्या बयोला अद्दल घडवायची असेल तर इराचं का नुकसान करायचं? रमाकांत म्हणतो आव पण तुम्ही माझ्या प्लॅनला होकार दिला होता ना, तुम्ही म्हणला होतात ना की इराला ती पुडी दे म्हणून, मग काय हरकत आहे, आता का पलटताय तुम्ही?
आता गौतमी म्हणते भाऊजी तुम्हाला काही कळतं का हो? अहो म्हटले असेल मी तुम्हाला मागे की मला माझ्या मुलांची काळजी नाही, माझ्या मुलांना म्हणजे मी म्हणजे गृहीत धरत नाही, असं कदाचित राग बोलले असेल मी, पण माझे इरा आणि आरव माझ्या आयुष्यात खूप मॅटर करतात, ते दोघंच आहेत माझ्या आयुष्यात, त्यांच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही आहे. रमाकांत म्हणतो मग तुम्ही म्हटला होता की बयोला धडा शिकवायसाठी वाटेल त्या थराला जाईल, असं करेल तसं करेल, माझं करिअर दावला लावेल वगैरे वगैरे, त्या बयोबद्दल कळवळा आला काय तुमच्या मनात? गौतम म्हणते भाऊजी त्या बयोबद्दल माझ्या मनात कधीही आपुलकी निर्माण होणार नाही, या जन्मातही ते शक्य नाहीये. रमाकांत म्हणतो मग कशाला मागे हटताय तुम्ही, मी सांगतोय तसं करा ना. अहो आपल्याला हे करावंच लागेल बयोला धडा शिकवायला. गौतमी म्हणते तुम्हाला मी आता शेवटचं सांगते भाऊजी, मी तुम्हाला म्हणली असेल पण तुम्ही आता इराला काहीही करायचं नाहीये आणि आता हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार नाहीये. मग आता अचानक तिला इरा दिसते गौतमीला घरात येताना. गौतमी लगेच विषय बदलते आणि इराला म्हणते इरा बेटा कुठे गेली होतीस तू? बयोला बघून म्हणते काय गं कुठे नेलं होतं का माझ्या इराला? बयो म्हणते आरव दादाला भेटायचं होतं इराला म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. आता गौतमी सुमनवर चिडते आणि म्हणते मला विचारता नव्हते येत का मग? सुमन म्हणते अगं माझी वहिनी तू कुठे घरात असतेस तुला विचारायला. गौतमी म्हणते ठीक आहे ना मग काही हरकत नाहीये. मग लगेच विषय बदलते ही आणि इराला म्हणते इरा अगं बघितलंस ना आरवला, मला म्हटली असती तर आपण दोघी गेलो असतो त्याला बघायला सोबत, काही हरकत नाहीये. बघितलं ना आरवला, चल आता तू तुझ्या बेडरूममध्ये जाऊन थोड्या वेळ आराम कर. आता ही गौतमी इराला घेऊन जाते बेडरूममध्ये, पण आता बयोचं लक्ष जातं रमाकांतकडे आणि रमाकांत इराच्या खोलीमध्ये खुटूरबुटूर करत असतो ना, म्हणजे शोधाशोध करत असतो हे तिला आठवतं. आणि आता रमाकांतला पण कळतं की बयोला त्याच्यावर काहीतरी डाऊट येतोय, म्हणून तो लगेच नजर चोरून तिथून निघून जातो. आता बयो या सुमनला सांगतेच, हे बघ सुमन आत्या तुला आठवतं का मी तुला म्हटलं की रमाकांत काका इराच्या खोलीत काहीतरी शोधताय, तू एक काम करतेस का, तुझ्या कपाटात म्हणा किंवा रमाकांत काकाच्या कपाटात शोधाशोध करतेस का? जर तशीच एखादी पुडी तुला दिसली तर मला सांग. आता ही सुमन म्हणते तुला ह्यांच्यावर शंका आहे काय? बयो म्हणते हो असं वाटतंय, आत्या प्लीज बघशील का तू? सुमन म्हणते ठीक आहे बयो, तू म्हणतेस तर मी बघते आणि तसं काही संशयास्पद वाटलं तर तुला कळवते. आता ही सुमन लगेच कपाटात शोधायला गेली आहे, बयो बाहेरच उभी आहे. आता सुमनने रमाकांतचं लॉकर उघडलं तेव्हा तिला त्यात खूप साऱ्या पुड्या दिसल्या, ज्या तिला आधी दिसली होती ना, पुडी सापडली होती ना अगदी तशीच. सुमन आता घाबरते कारण रमाकांत खोलीत येत असतो. सुमन पटकन त्या पुढे लपवते आणि त्यात असलेल्या दागिन्याचा एक डब्बा हातात घेते. रमाकांत म्हणतो काय ग काय करतेस तू इथे? सुमन म्हणते आव मी ना काही नाही, ते जरा सोन्याची बांगडी माझी सापडत नव्हती तीच शोधत होते, कुठे ठेवली काय की मी, मला सापडतच नाहीये केव्हापासनं. रमाकांत म्हणतो सोन्याची बांगडी तुला सापडत नाहीये का, सापडली का मग? आता ही सुमन म्हणते नाही ना मी आलेच आता असं म्हणून ती पटकन कपाट लावते आणि निघून जाते. आता रमाकांत म्हणतो काय ग खुळगे, खरं खरं सांग मला, तू इथे काय करत होतीस आणि तुला माझी कसली पुडी बिडी सापडली काय घरामध्ये? सुमन म्हणते पुडी, कसली पुडी? अरे देवा माझ्या कर्मा, चुन्याची पुडी ठेवता का काय तुम्ही आता चुन्याची पुडी ठेवता, तसं तर तुम्ही सगळ्यांना चुना पण लावता म्हणा. रमाकांत तिचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही आणि म्हणतो चल उगाच शहाणपणा करू नकोस, तुला जेवढं विचारलं तेवढं सांग, सापडली काय तुला पुडी? आता सुमन म्हणते नाही मला नाही सापडली कसलीच पुडी. आता असं म्हणते ती आणि तिथून निघून जाते. पण आता रमाकांत विचार करतो आता या पुड्यांचं काहीतरी करायला हवं. त्या पांढऱ्या पालीने ऐन वेळेवरती बरोबर प्लॅनमधून काढता पाय घेतलाय, म्हणजे पांढरी पाल म्हणजे गौतमी आणि रमाकांत विचार करतोय आता काही झालं तरी या पुड्यांचा बंदोबस्त करायला हवा, कोणाला सापडल्या तर अवघड होईल. गौतमी आता इराला म्हणत असते इरा तू आता थोडा वेळ आराम करायचा असता. आता इरा म्हणते नाही मला आराम नाही करायचा, मला इथे बसायचंय. आता तिथे बयो येते तेव्हा ही इरा म्हणते बयो मला तुझे नोट्स देशील का ग, मला ना स्टडी करायची आणि खूप खूप शिकायचंय. हे तिचं वाक्य ऐकल्यानंतर गौतमीला फार आनंद झालाय, म्हणजे काही का असे ना प्रेक्षकांनो हिच्यातली आई जागी झाली ना, अंत भला तो सब भला म्हणतात ते खरं आहे. आता बयो पण खूप खुश होते आणि म्हणते नोट्स हो देईल ना मी. आता ही इरा म्हणते मला ना स्टडी करायची आणि डॉक्टर व्हायचंय, मी प्रयत्न करेल अभ्यास करायचा आणि खूप मोठी डॉक्टर होण्याचा. आता हे ऐकल्यानंतर गौतमी खूप खुश होते आणि मग इराला म्हणते हो बेटा कर, खूप अभ्यास कर आणि तिला हवी ती मदत कर ग बयो. आता बयोला असं बोलून गौतमी तिथून निघून जाते. बयो पण खुश होते आणि म्हणते इरा आता आपण दोघी मिळून खूप अभ्यास करूया, आपलं स्वप्न पूर्ण करूया
आपल्या आरव दादाला पण फार आनंद होईल आपण जर डॉक्टर झालो तर. इरा, तू काळजी करू नकोस, मी तुला माझे सगळे नोट्स देईल. इरा म्हणते, हो दे, मला सुद्धा आता माझं स्वप्न पूर्ण करायचंय. थोडक्यात काय, यांच्या स्वप्नाच्या वाटचालीकडे या दोघीही प्रयत्न करतायत जाण्याचा आणि इरा आणि बयो मिळून अभ्यास करणारे. काही झालं ना प्रेक्षकांनो, तरी यांनी इराच्या मनात बयोविषयी अजिबात काहीही म्हणजे वाईट साईड नाहीये, हे त्यांनी छान दाखवलंय. आता बयो आणि इरा दोघी मिळून छान अभ्यास करणारे आणि मोठे डॉक्टर होणारे. आता उद्या या मालिकेचा शेवटचा भाग असणारे. बयो मोठी डॉक्टर होते आणि सेम तिच्या आईसारखाच तिचा लुक वगैरे दाखवलाय आणि आता ती डॉक्टर होऊन भारतीय आरोग्य सेवा केंद्र हे तिच्या गावामध्ये सुरू करते आणि सगळ्या रुग्णांची सेवा करते. पण आता कशी काय ते बघत राहा. छोट्या बयोची मोठी स्वप्न. पण उद्या काय दाखवणार ते तर ऐकून जा. आता ती पुडी कुठून आली, कशी आली याचा शोध बयो घेते आणि रमाकांतला अगदी रेड हँड पकडते. त्यामुळे रमाकांतला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेलच. बघत राहूया उद्याचा शेवटचा भाग, छोट्या बयोची मोठी स्वप्न. प्रेक्षकांनो, शेवटचे भाग आहेत निरोपाचे, त्याला तरी लाईक करायला विसरू नका आणि चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा प्लीज. भेटूयात उद्या. धन्यवाद.